काळूबाई, हा, बाजूला ही अंबाबाई, हा, इथे समोर आहे सप्तशृंगी, हा. हा सुरूरचा धावजी पाटील न ज्या आजूबाजूला आहेत त्या पण मांढरच्या काळूबाईचं स्वरूप म्हणून आहे तिथे. करून आलेले आहे डोंबिवलीला. सचिन दादाचा कार्यक्रम आहे काळूबाईचं, त्याच्यामुळं आलेले आहे. विषय टोपचा होता आपला. असा यो शब्दातला करा बरा वाटतं, जरा विषय आपला गंभीर होत चालेल. सचिन भाऊच्या अंगाऱ्यानं गुणमाला लाग, सचिन भाऊच्या अंगाऱ्यानं गुणमाला लाग. तर नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र, आज चाललं पकायला कुठं चाललं तर नंतर सांगता. पहिले कुठं माहिती का, जय जरा त्यांच्या घराणं यो बारका वकील बघ आमचा खरं ढोलकी विलकी घेऊन चालले. इकडे सासू सुनांचा जरा वेगळा विषय चालले ना. इकडे आमचा वकील निघले, बुटा पुस्तक कशी शावास नीट चमकून टाक. कुठे चाललं माहिती का, कुठं? अरे डोंबिवली चालले पूजेला ना. आमचा बाब्या भाई बघ कसा डेंजर आहे, बोलतो फोन माझा वैयक्तिक लागतं. कुठे बाबू तुझा फोन कुठं? चला मग मित्र, अशा प्रकारे चालत डोंबिवली पूजेला मोठ्या गावान. आणि पूजा आपल्या सचिन दादांच्या घरी. विषय लय टॉपचा असणार आहे, तर ब्लॉग लास्टवरच बघा, सगळं काही नवीन असणार आहे. हे बघ निघला बघ, जोरपा निघला. बारक्या वकीलनी कसा फोन घेतले, पर्सनल फोन दिले पोऱ्याला ते डायरेक्ट. कुठे फोन दाखव बाबू, फोन दाखव आपल्याला. तो बघ फोन, तुम्हाला वाटेल जत्रा वितरणचा, असं काही नाही काय जत्रा वितरणचा, ओरिजिनल तो बघ कसा गुलाबी कलरचा, बाहेरशा मागवले. चला मग मित्र, वस्तू घेतल्या ना आपली ना, भेटतो डायरेक्ट तुम्हाला बघूचे कुठेतरी. चाललो आता आम्ही वकीलच्या गाडी ना. बारका वकील बघ कसा बाहेर निघले. अरे आतमध्ये आपला फोन कुठे? फोन बिन येतं का नाही तुला? चल चल ट्रॉर बाबू. काय ते समोर काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमचा पोऱ्या डेंजर आहे बाबा. गाडीत बसला की महाराजांची मूर्ती दिसली की भाई छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलताला. विषय टॉपचा आमचा पोऱ्यांचा. आणि मित्र, अशा प्रकारे उतरल्या दुरुकसा आम्ही ना चालल्या कुठं माहिती आहे का, आता हारानाला. तो वकील ना, मोठा वकील गेला डायरेक्ट हारानाला. जाऊन दे. मग आपण इज्जतीन गाडीनंच बसू वापस. पक्या लांब गेलं, म्हणलं इथं कुठं जवळ का, पहिलेच काटायला आले ना. वहिनी आमची बोलतं यावर्षी जयेश भाऊंचा बोलतं मनाव घ्या, बोलतं करायचा. बघा तुमच्या इकडे कोण असेल पोरबीर, आमचा पोरे इंजिनियर आहे, पक्का पगार आहे. हो वहिनी बोलो हो. हा हो बोलतं हो. चला मग मित्र, आता काय बोलता बोलता पोचू डोंबिवली ना. विषय जरा टॉपचा असणार आहे, कारण आणण्याबाणी ड्रोन सांगले. मग ड्रोन घेऊन चाललं म्हणजे एकदम कडकच विषय असणार आहे. थोडासा युनिकच कॉन्सेप्ट नक्की बघा लास्ट परत. आणि मित्र, फायनली पोचलो आता आम्ही मोठ्या गावात. आमचा जोरपा चालले. इकडून रस्ता आहे का? हे मोठी गाडी जाते ना रे. पार्किंगला जागा भेटेल का? चल काय करत गाडी यायची? जय चल ना गाडी. येल आहे ना रस्ता. बस बघला ना मित्र, चालत जाणार होतो मग गाडी जातो माहित पडला. मागे एवढा सामान. हा ठीक आहे चालेल. आणि तुम्ही तर माग वापस एकदा बसू आपण गाडीन. बारका वकील बघ कसा लगे गाडीन जाऊन लगेच जागा फिक्स करून ठेवतो. त्याचा विषय जरा टॉपचा आहे. कधे लफरा होल. थांब आता दरवाजा लावून दे, नाही तर माझा लफरा होल ना. मग काय आता बोलतात जवळ आहे, पण बोलतं गाडी जेवणच जाऊ बोलतं. मग विषय जरा टॉपचा. बाबू आपला फोन कुठे? फोन दाखव आपला. कुठं फोन कुठं आपला? इकडे ठेवले का? चार्जिंगला लावले का? बाबू आहे नवीन फोन घेतले एकदम 17 भारीवाला. ड्रोन बिन दिले आणाने आपल्या रंग. काहीतरी मोठा विषय समजून तुम्हाला काय विषय. ब्लॉग लास्ट परत बघा ना. आपली पोरा बाकीची थोड्या वेळेला देणारच, कारण ते बड्डेला आहेत ना. मग जरा विषय गंभीर होतो. बघ रस्ता बघ बाई कसे डेंजर आहेत.
पाणी भरपूर अंबादास देवीदास येडा पडलाय. काय करावं लागेल येडा काढण्यासाठी? जा बघ बघ माझ्या बहिणीच्या डोंगरावर येडा घालायला सांग त्याला. बघ त्याचा येडा थांबेल. कोणत्या डोंगरावर नक्की येडमालेला? हे घरातलं काय करायचं? थांबा थांबा ना, घाई नका ना करू. थांबा ना. बाहेर काय करायचं ते? बाहेर टाकून द्या. तेव्हा ती तेव्हा तुम्हाला देतील. कुठे ठेवलं? आतात घ्या. दोघांना बी ना अक्षय खालीच सांग बरं. तर जोरपा आल्या का पाया पडायला? जोरपा स्वतःसाठी नाही काही. केवढं कुठे गेली कुठे गेली? धीरजसाठी काहीतरी बोलत आहे का? बोलत आहे का? नाही ना. गारीन काहीतरी सांगत होती मला. तू काय नाही ना? काही नाही ना. शांडी बाय दे तर बारीक बारीक पोरं तुलाच घाबरतील ती. सगळी घाबरतील. तर वकीलचा बऱ्या उलटी बोलून वापस तुला सांगेल केस करायला. त्याला टेकू नये डोका. टेकवीत नाही हो. या वर्षी पुढच्या वर्षी सफेद शर्ट नाही शिवलं या वर्षी? सप्त्यात नाही शिवलेलं. काल घालायचं ग मग काय सोबत का डायरेक्ट? लगेच नाही माझ्यासाठी थांबणारच का? तुझी दाल खायला पाहिजे मी. मग जाऊन दे मग 100%. आणि समोर कोण भेटले माहिती आहे का आपल्याला? हरिदादा इकडे या साईडला आणि त्या साईडला सुभाष काका वायले. एकच पाड्यातली 2 माणसं भेटल्या. कधी यायला कधी काही दिसला नाही. तू काय डायरेक्ट गायबच झाले. तुमच्या अगोदर आलो. कधी किती वाजता आले? आम्ही 8 वाजता आलो. 8 वाजता आले. खरा करा खोटं नको बोलू. खरा करा एकदम सांग. करा. एकदम करा ना. आम्ही टायमाचं बांधिलं बाबा एकदम बरोबर आहे. तुझा काय विषय? ड्रायव्हर मीचा. डायव्हर बैला घेऊन आले 2. काय जेवण आले? 2 बैला घेऊन आले 2 बैला जेवण आले बोलतो. बंबाईला एक कावाट आहे एक तर विषय टॉपचा. मग काय मित्र कडक असा कार्यक्रम होता ना. अजून पुढे तुम्हाला डिटेल देतो काय तो विषय. कारण मी पण लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघले बाई. मग काय तिकडे जरा आण्याबाईशी आपण डिटेल घेऊ. कारण आण्याबाई कसा दाराजवळा जवळचा माणूस आहे ना. विषय जरा टॉपचा आहे. काय करायचं तुझा? फोटो करायचा का तुझा? तू काय सदम्यानच का बाबा? असं काय असं शॉक झाले? काय विषय आहे का? काही विषय काय माहिती. लक्ष द्यायला लागतं सगळ्याकडे. काय तुला शँडीवर विश्वास नाही का? विश्वास आहे ना बाबा. मग तरी पण असं बोलतो. उभा करायचा त्याला. कुठं आता झाला फॉर्म भरून सगळं ओके कारभार झाला. मागे त्याची तारीख पण दिली. पोऱ्या सुकत त्याला काला होत चालला. लवकर करायला लागेल त्याला लागेल. तिकडे उभं करते के समोरच आता सर्व देवेन. दादा आता प्रॉपर डिटेल देणार आपल्याला. दादा देवींची नावं सांग. मधली आई काळूबाई, हां बाजूला ही अंबाबाई, हां इथे समोर आहे सप्तशृंगी. हां. हा सुरूरचा धावजी पाटील. न ज्या आजूबाजूला आहेत त्या पण मांढराच्या काळूबाईचा स्वरूप म्हणून आहे तिथे. ओके. किती वर्षापासून पूजा चालू आहे आपल्याकडे अशी?
25वा वर्ष आहे यावर्षी. यावर्षी 25 वर्ष झाले 25 पूर्ण झाले. आणि याच्यानंतरचे आता काय कार्यक्रम असतील आपले? आता चैत्रीचा कार्यक्रम होईल. असे भरपूर कार्यक्रम महिन्यातनं तरी होतात. होतात ना. आता एक गोंधळ झाल्याच्या नंतर काय कार्यक्रम होईल आपला? उद्या आहे फंक्शन एक. उद्या आहे का? हा. कडक असा सजवलेला आहे, एकच नंबर. बाबा मी जर थांबलो ना हे चारी पेट्या अशा गण चारी पेट्या अशाच गण 4 पेट्या बघला ना. सँडी बाईचा विषय जरा टॉपचा असतो. नंतर रात्री मिठाई लगेच रच्चे का? तिकडे फुल मेहनत चालली. माझे मित्र कोण? बरोबर आहे. ठीक आहे मित्र, पुढचे अपडेट पुढं ना. सँडी बाईचा जरूर एक फोटो काढायचा, तो काढून जाऊन दे. नंतर तुम्हाला एकदम टॉपची डिटेलमध्ये देतो. डोंबिवलीची कालेश्वरी कसा विषय. आणि मित्र आता चाललो आम्ही जावाला. सँडी बोलतो पहिले जेवून घेऊन दे, बाकीचा नंतर. इकडे जरा टॉपचा मॅनेजमेंट आहे. कुठे गेले वकील? तर पुढे दिसत नाही म्हणा. ये बघ माझ्या बरोबर बघ बरोबर ट्रेनिंग बरोबर दिले पोऱ्याला. पहिले इटोबा नंतर पोटोबा. नाही पहिले पोटोबा नंतर इटोबा. झाले का गुरुवार संपले का? बरोबर तुला शिकवले जावाचा पहिले बरोबर ना. बापासने शिकवले, काकासने शिकवलं असेल, जयाने शिकवलं असेल. हा कोण? मी. आता तुम्ही बसले तर मला जावं लागेल ना. सँडी बोलते जावायचा बोलतो, जावं लागेल. द्यायला भात बीत द्या. अजून निस्ता पनीर घेतले, प्रोटीन. आता आमचा बरेच जिम लावणार आहे ना, प्रोटीनची गरज पडेल. बरोबर का? आमच्या गावात थोडासा टाका, एकदम थोडासा. मावशी याला भजे भजन नक्की जेवले ना? वापस बोलशील जेवलो नाही मग. सँडीला भजे भजन नक्की ना? ठीक आहे मित्र, जेवता इज्जतीन. ते बघ असं लगीन झालं, अशी पोराबिरा समजा लागतं नाही बघ. हो ही बायको इकडे तिथं गप्पा मारते. भाषण बोलू नको रे गप्पा. बिचारा पोऱ्या समजते. जास्ती बोलू नाही शकत, त्यांच्याच गाडीन जायचं ना. नाही तर विषय घास मारी होती म्हणजे असते म्हणजे पोऱ्या तिकडे. तुला टेक्निक माहित होत रे सगळ्या. मग दादाने सोय केली. एक एवढा नको सगळं काय, एकच काय तरी. हा मग तसं कर मग. अरे प्रसाद निवदाचा देवाचा. मला भजे दे वाटलं असतं ना. पोली दे फक्त. ना पोली आपण आठव डायरेक्ट वजन. शाबास. ओके काम. बाकी भाकर नको. प्रसाद आहे ना. जे मग सुरुवात कर तू पण. तुम्हाला काही तुझा पुऱ्या का नाही बोलून घे. भजा नको उचला लपरा बोल. भाज्या नको उचलू लपरा बोल. बाबा बरोबर. काकाचा ना बापाचा वारसा चालवेल पोऱ्या. एकदम विषय गंभीर होल. मग काय मित्र, पद्धतशीर जेवतो मी. आत्ता आल्या जेवायला ना. याचा उरकला, माझा पण उरकला. पण या बघ आजू बसल्या जेवायला, यांचं काही उरकत नाही. आजू का आणि तो बोलतात पोली. शारदाताई मडवी फुल एकदम बिझी शेड्यूल आहे त्यांचा. ओ शारदाताई जेवल्या का तुम्ही? काय खाला? दाल भात भाजी. तुम्ही आता किती सर इथं? आम्ही आता सकाळपर्यंत 4 वाजेस्तवर. 4 वाजेपर्यंत काय काय? आता गोंधळ उभा राहील. मग त्याच्यानंतर देवाचा लगीन लागल, नंगर तुटल. किती वाजता? 4 वाजता. याला घालू का? तुमच्या भावानी नाचत नाही का तुमच्या ह्याच्यात? भावाने अर्धी माहिती देते नाही, अर्धी माहिती देते. असं नाही ना, सांगायचं तर पूर्ण सांगायचं. बरोबर. आपला सचिन दादा पल्ला पडले. झाला ना त्याच्यामुळे विसरत चाललं. विषय टोपचा होता आपला. असा यो शब्दातला करा बरा वाटतं. जरा विषय आपला गंभीर होत चालले. मग आखलू काय ना या ना. बरं वकील जाणार जा. तुम्हाला जात असलं नको राहायचं तर असलं नाही, तर ते राहून जातात दे. ते बायका बरोबर ना ते त्यांना. मग आम्ही काय तुमची पोरं मोठी झाली आता. बायका बरोबर नव्हता का तुम्ही करा. पहिनी जेवली ना. आभारी होता मला हाणल्याबद्दल. बारका वकील. बारका वकील बाय बाय. टाटा ना. अशा प्रकारे आमचे SM ग्रुपचे मोठे हत्यार आलेले आहेत. विनय दादा आणि त्या साईडला सिद्धार्थ दादा वाहिले. 2.5 इंच छातीवरती झाले त्यांची, कारण ते आता जिम लावले JK फिटनेस. बाकीचं कुठं मनोटला पहिले जावायला जाते का तू? आणि इकडं गपचूप भाविनावर देव जयेश दादा वाहिले. आईच्या कोण चष्मा बदलला
गपचूप विषय आणले आई पाया पराला पहिले बोलतोय विषय असा आमची पोरं आले गावांच्या जेवून तरी पण बोलतो जावाचा बोलतो बरोबर का नाही यो चॉकलेट बॉय बघ अहिले याला सर्व्हिस पुरवीत होता बोल लगेच पत्रावल्यावर हे आलप्या तू नाही जेवस का जेवस नाही का चालेल चेहरा ग्लोत आहे सगळ्या पोरांना जेवतो डेंजर पोरं असतात कोणचा काही ना कोणचा काही मोबाईल घेऊन बसतो सिरियसली काम करतो बाबा राहून इम्पॉर्टंट काम चालू हो चालून दे इकडे पण इम्पॉर्टंट काम चालू हो चालून दे या नाव नाव मी स्वाती संभाजीनगरहून आलेले आहे. एवढं लांबून हो माझ्या भावाचा कार्यक्रम आहे सचिन म्हात्रे यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आम्ही आलेले आहे. अजून कोण कोण आले तुमच्यासोबत मी माझा गुरुभाऊ आलेले कुठे आहे आहेत? माझी चेली आहे. अजून कोण फक्त तिघच ना हा माझी चेली मग 3 पोरं आहे माझे शिष्य ते आलेले आहे. संभाजीनगरवरून डायरेक्ट एवढं लांबशा माझा भाऊ आहे ना. मग यायलाच लागतं काय हो नातं आहे ना जपायलाच लागतं मग. समोर तुम्ही बघू शकता दादाच्या म्हणजे एका आमंत्रणावर जाम लांबून माणसाला येतात कुठून आल्यान ते विचारू त्यांना मी का संभाजीनगरहून आलेले आहे. डोंबिवलीला सचिन दादाचा कार्यक्रम आहे काळूबाईचं त्याच्यामुळं आलेले आहे. चबिना बिबिना सगळं पार पडलेलं आहे. कोण कोण आले तुमच्यासोबत मी आहे माझा आलिया गुरुभाऊ आहे. अजून दोनच आजोक पण आहे पण ते घरात आहे. ठेवल्या का तुम्ही मग नाही आता जेवण करायचं आहे. कधी? खूप आनंद झाला आहे मला माझ्या भावाच्या कार्यक्रमात आले त्याच्याबद्दल. डोंबिवली पहिल्यांदा आले का तुम्ही नाही 4-5 वर्ष इकडे पण कार्यक्रम असतात हो आमच्याकडे पण कार्यक्रम असताय आराधखाना असताय देवदेवाचे कार्यक्रम असतात हे सगळ्या कार्यक्रमात जातो आम्ही तृतीयपंथी आहे. धन्यवाद बघला ना किती लांबशा आल्यात डायरेक्ट संभाजीनगरवरून. आता इथं जागरण बोलला मालकाने जर पैठणी साडी बक्षीस ठेवली असती बाया पटापट उठल्या असत्या साखरपुडा असले बाया पटापट उठतात बक्षीस भेटत तिथं जम्पर पीस ₹100 खोबऱ्याची वाटी वॉशिंग मशीन जड झालेत बाया आलशी झालेत आताच्या बाया बाय गुलाबजाम खाऊन आळशी झाल्या. सौराच्या घाटावरती माहिती सांग काय सांगायचे आपल्याला समोर म्हणले तर मावळातले मोठे मोठे डोंगर बांधले आहेत. अरे बाबा याला डोंगर म्हणत नाही मग ह्याला केला तर अंबाबाईचा गोंधळ नाही केल्यावरती श्री मालकाच्या वरावरती गोंधळी बुवा डोंगरा पण मध्ये वज असत बरोबर आहे. आशा आईचं गोंधळ कुठल्या कुठल्या ठिकाणी आईचा गोंधळ झाला कुठल्या ठिकाणी नाही. सवरणाच्या घाटावरती गोंधळी बुवा माहिती सांगा. कल्याण हो याचं लवकर लग्न हो. याच्या हातात द्या पोपटच्या हातात द्या. आवडला असल्यावर अंगाचा वास येईल. अहो नाचायचं नाही बाबा नाचायचं नाचायचं नाताचं नाताचं नाचायचं नाही नाचाचं नाचायचं नाचाचं सावध घरी राहिला म्हणून काकडा जो नाचता नाही त्याला ₹2000 दंडू हा नाही नाचलो आणि जो नाचल त्याला सकाळी कडकवणे खायला शांतपणा करायला पुरे पैसे घ्या हा पूर्ण नाचल ना त्याच्याकडनं आंबे तुझा आई तुझा काकर मांडला
मास्तर ह्याच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. चला टोकन नंबर 2 कोण आहे? आकाश. आकाश साठी जोरात झालं पाहिजे मास्तर. गणपती बाप्पा. वा वा वा. ह्याच्यासाठी काय वाजवायचं? सुंदर लाडू नाही ते बंटी बबले. जोरात हा का नाचत नाही? अहो त्यांचं हागी सुटलंय. सांगणं जोरात झालं पाहिजे. जोरात हा. चला टोकन नंबर 4. हा फार सुंदर डान्सर आहे बरं का. हा होय का. हे जे डान्सचे फोटो रेडिओला आलते. रेडिओला फोटो येतात का? नाही येत ना? टीव्ही नाही येतात. हो का. जोरात एक नंबर कटिंग झाली. चला ह्याच्यासाठी मी जोरात झालं पाहिजे. नंबर 7 पाटलांना सांगणे. ह्याच्यासाठी पाटलांचा बैलगाडा झाला पाहिजे. भावी नवरदेवाला सांगणे जोरात झाला पाहिजे.
कार्यकर्ते आहेत, ह्याच्यासाठी वाजवायचं सुंदर असं गीत जरा झालं पाहिजे. सचिन भाऊच्या अंगाऱ्यामध्ये आणि सचिन भाऊच्या आशीर्वादामध्ये भरपूर प्रेम आहे, म्हणून यांच्यासाठी गाणं म्हणजे कुठलं? हो कुणी मेल्यानं आले गेल्यानं लिंबू मला मारिला ग, हो कुणी गेल्यानं आले गेल्यानं लिंबू मला मारिला ग, सचिन भाऊच्या अंगाऱ्यानं गुण मला लाग, सचिन भाऊच्या अंगाऱ्यानं गुण मला आणि मित्र अशा प्रकारे आता चाललो आम्ही घरा. तेव्हा कसं कालोखन उजेर करून फोटो करतात. चॉकलेट बॉय अल्पेश दादा गाडीला, अरे अक्का सिद्धार्थ दादा वाहिले गाडी मना पण नाही चालवत यांच्या ड्रायव्हर जे लपरा. काय गाणी बोलतो भावा, काय विषय काय काय नाचतो काय म्हणतो, एकच नंबर. यो बघ भावीनवर ते बोलला, यो जोरात टेका घेतला तिचे असा मित्र आम्हाला दोघांना सिद्धाला ना मला रस्ता नाही माहिती, ज्यांना रस्ता माहिती सुसाट निघलं, कारण त्यांना घर जाऊन कामं असतात ना, मोटर चालू करायची, असं काही विषय असतं, पाणी भरायला लागतं. बरोबर. चला मग मित्र, आजची व्हिडिओ आपण इथं थांबवू ना. कडक मध्ये सचिन दादांनी एकदम भारी काय म्हणतात कार्यक्रम ठेवलेला, आणि आपल्याला स्टार्टिंगचा तर व्हिडिओ काही कव्हर करायला भेटलं नाही, पण ज्या भेटलं तर भेटलं. सिद्धार्थ दादा बोलतो, मला बरं वाटलं येऊन बोलता. सिद्धार्थ दादा काय वाटतं तुला आजच्या कार्यक्रमाविषयी? जरा बघण्यासारखा होता. हा बघण्यासारखा होता. आमचा दादा शुद्ध बोलायला लागला म्हणजे घरभर समजा, कारण शेड आमचा आगरी भाषेत बोलला तर विषय गंभीर होतो. यो भाई बघ कसा वस्तीला राहिला. ठीक आहे, मग कडक असा कार्यक्रम झालेला आहे ना. आपला नाही विवेक सलूनवाला आज इथं थांबणार आहे. बाकी आम्ही चाललो मित्र इथं ना, विषय एकदम टॉपचा. चला मित्र, डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.